नमस्कार. आज आपण एक वाटी कच्च्या तांदळापासून संपूर्ण कुटुंबासाठी मस्त असा हलका फुलका जाळीदार नाश्ता तयार करणार आहोत. हा नाश्ता जर तुम्ही एकदा बनवला तर पोहे आणि उपमासारखे पदार्थ नक्कीच विसरून जाल ही माझी खात्री आहे. त्यासोबतच मस्त अशी चटणी देखील बनवून दाखवणार आहे. हा नाश्ता बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही. मनात येईल तेव्हा झटपट बनवू शकता. वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा. नाश्ता बनवण्यासाठी मी या वाटीने 1 वाटी तांदूळ आधीच 1 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हा तांदूळ 2-3 ताससुद्धा भिजवून घेऊ शकता. हा नाश्ता बनवण्यासाठी इंद्रायणी तांदूळ सोडून इतर कोणताही तांदूळ तुम्ही वापरू शकता. मी या ठिकाणी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे. सुरुवातीला तांदूळ 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला. त्यानंतर भरपूर सारं पाणी घालून भिजवून घेतलेलं आहे. आता ह्या तांदळामधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे. पाणी जरासुद्धा ठेवायचं नाही. आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हा भिजवून घेतलेला सर्व तांदूळ काढून घ्यायचा आहे. महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, तांदळामधलं सर्व एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचं आहे, नाहीतर तुमचं मिश्रण जास्तीचं पातळ होऊ शकतं. आता ज्या वाटीने तांदूळ भिजण्यापूर्वी मोजून घेतला होता त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी दही घालायचं आहे. दही ताजं किंवा आंबट कोणतंही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार. आता मी या ठिकाणी 2-3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरचीचे असे तुकडे करून घालूयात जेणेकरून व्यवस्थित बारीक होतील मिक्सरमध्ये. थोडंसं अद्रक देखील किसून घेतलेलं आहे, ते अद्रक देखील घालायचं आहे. झाकण लावून मिश्रण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे. हे मिश्रण बारीक करताना पाणी अजिबात घालायचं नाही, नाहीतर तुमचं मिश्रण पातळ होऊ शकतं. हे पहा, अशा प्रकारे जरासुद्धा पाणी न घालता मी चांगलं बॅटर मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे. हे पहा, अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. आता हे तयार करून घेतलेलं जे बॅटर आहे ते एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता बॅटरची थिकनेस पहा, अगदी परफेक्ट आहे. जरासुद्धा पाणी न घालता बारीक केलेलं आहे. पाण्याचा अंश तांदळामध्ये जरासुद्धा राहिला नाही पाहिजे, लक्षात ठेवा. आता ज्या वाटीने आपण दही आणि तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने मोजून पाव वाटी बारीक रवा घालायचा आहे. जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. लगेचच चवीनुसार मीठ देखील घालायचं आहे. आता हे घातलेलं मीठ आणि रवा व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात. घातलेला रवा बॅटरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. काही गुठळ्या तयार झाल्या असतील रव्याच्या तर त्या फोडून घ्यायच्या आहे. चला तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. 1 वाटी तांदळासाठी अर्धी वाटी दही आणि त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा वापरायचा आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे. हे पहा, अशा प्रकारे रवा मी बॅटरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता हा रवा घातला आहे त्यामुळे भिजण्यासाठी हे मिश्रण 10 मिनटं साईडला ठेवून देऊयात, जेणेकरून आपण घातलेला जो पाववाटी रवा आहे तो चांगला फुगेल आणि आपला नाश्ता देखील खूप छान तयार होईल. तुम्ही रवा घातल्यानंतर पुन्हा एकदा बॅटरची थिकनेस पाहून घ्या. थोडंसं मिश्रण घट्ट झालेलं आहे. आपण मिश्रणाची थिकनेस थोडंसं पुढे पाणी घालून ॲडजस्ट करणार आहोत. 10 मिनटासाठी हे मिश्रण साईडला ठेवून देऊयात. या ठिकाणी 10 मिनटं झालेली आहेत. बॅटर भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं. पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आपला रवा बॅटरसोबत भिजल्यामुळे थोडंसं मिश्रण आणखी घट्ट झालेलं आहे. पण आपल्याला एवढं घट्ट मिश्रण नको आहे, त्यामुळे मी लागेल तसं अगदी थोडं साधं पाणी घालून बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेणार आहे. लक्षात ठेवा, एकदम लगेच जास्त पाणी घालायचं नाही. थोडं करून घाला, जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल आणि तुमचं मिश्रण देखील पातळ होणार नाही. अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं पाणी घालून बॅटर मी ॲडजस्ट करून घेतलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मला पाव ग्लास पाणी लागलेलं आहे. अगदी ह्याच पद्धतीचं आपल्याला बॅटर बनवायचं आहे. जास्त घट्ट देखील नाही आणि जास्त पातळ देखील नाही, परफेक्ट. आता आपण हे मिश्रणाला एक फोडणी देणार आहोत. त्यासाठी तडका पॅनमध्ये मोठे 2 चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की लगेचच एक मोठा चमचा मोहरी घालायची आहे. त्यासोबतच 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि पाव चमचा हिंग घालायचा आहे.
आता ही कडकडीत तेलाची फोडणी आपल्याला बॅटरमध्ये घालायची आहे। आता हे बॅटर व्यवस्थित पुन्हा फोडणीसोबत मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। हे पहा या पद्धतीने। या प्रकारे फोडणी देखील बॅटरसोबत अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। फोडणी घातल्यानंतर पुन्हा एकदा तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहून घ्या, अगदी परफेक्ट आहे। आता या ठिकाणी आपलं हे मिश्रण आहे ते तयार आहे, पण मिश्रणामध्ये आपल्याला इनो घालायचं आहे। इनो घालण्यापूर्वी ज्या ताटामध्ये तुम्ही नाश्ता सेट करणार आहात, बनवणार आहात, त्या ताटाला सुरुवातीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। ही फार महत्त्वाची प्रोसेस आहे, हे सर्व आधीच करून ठेवायचं आहे। तेल एका साईडला मी लावून घेतलेलं आहे आणि गॅसवरती एका साईडला एका मोठ्या कढईमध्ये पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आपल्याला नाश्ता हा वाफवून घ्यायचा आहे। नाश्त्यामध्ये आपल्याला इनो घालण्यापूर्वीच एका साईडला पाणी देखील कढईमध्ये गरम करायचं आहे, कारण तेव्हाच तुमचा जो नाश्ता असतो तो अगदी व्यवस्थित तयार होतो। आता तयार केलेल्या बॅटरमध्ये इनोचं एक पॅकेट घालायचं आहे। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी वरती 2-3 चमचे पाणी घालायचं आहे। आता हा घातलेला इनो व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, एकजीव करून घेऊयात। हे पहा या पद्धतीने। जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा चमचा खाण्याचा सोडासुद्धा वापरू शकता। आता इनो घातल्यानंतर जास्त वेळ हे मिश्रण असंच ठेवायचं नाही, लगेचच ज्या भांड्यामध्ये तुम्हाला हा नाश्ता तयार करायचा आहे त्या भांड्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे। पाणी एका साईडला आधीच गरम करायला ठेवायचं आहे, तेव्हाच तुमचा नाश्ता मस्त असं फुलून येतो। हे पहा अशा प्रकारे मी सर्व जे बॅटर आहे ते ताटामध्ये घालून घेतलेलं आहे। एका साईडला कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं, त्या पाण्याला देखील मस्त अशी उकळी आलेली आहे। आता हे जे भांडं जे आहे, ताट जे आहे ते आपल्याला स्टँडवर ठेवून द्यायचं आहे, वरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवरती 10 ते 12 मिनटं आपल्याला हा नाश्ता वाफवून घ्यायचा आहे। नाश्ता वाफवत असताना मध्येच झाकण कुठेही उघडायचं नाही, बंदच ठेवायचं आहे, तेव्हाच तुमचा जो नाश्ता आहे तो मस्त असा फुलून येतो आणि हलका फुलका जाळीदार तयार होतो। चला तर मस्त असं वाफवून घेऊयात। आता आपण तोपर्यंत चटणी तयार करून घेऊयात। चटणी तयार करण्यासाठी मी या ठिकाणी पाववाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत। मी या ठिकाणी सुकं खोबरं वापरत आहे, तुम्ही ओल्या खोबऱ्याचा सुद्धा वापर करू शकता। मोठे 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत, मोठे 2 चमचे भाजक्या डाळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर लागणार आहे आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या लागणार आहे। आता हे घेतलेले जे साहित्य आहे ते सर्व साहित्य एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊयात। आता एक मोठा चमचा दही घालायचा आहे, त्यासोबतच 1 चमचा साखर लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे। जर तुमच्याकडे दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी अर्धा लिंबाचा रससुद्धा घालू शकता। आता अगदी थोडंसं पाणी घालून मस्त अशी चटणी वाटून घेऊयात। जर तुम्हाला जास्तीची पातळ चटणी हवी असेल तर तुम्ही पाणी थोडंफार जास्त घालू शकता। हे पहा या प्रकारे मस्त अशी आपली चटणी तयार झालेली आहे। आता तयार झालेल्या चटणीला एक तडका तयार करून घेऊयात। त्या अगोदर ही तयार केलेली चटणी एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। तडका देण्यासाठी एका तडका पॅनमध्ये मोठे 2-3 चमचे तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे। कडकडीत तेलामध्ये एक मोठा चमचा मोहरी घालायची आहे, 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे, पाव चमचा हिंग लागणार आहे, त्यासोबतच एक लाल मिरची घ्यायची आहे। मी या ठिकाणी ताजी लाल मिरची वापरत आहे, तुम्ही सुकलेली लाल मिरचीसुद्धा वापरू शकता। आता हा तयार केलेला कडकडीत जो तडका आहे तो फोडणीमध्ये घालायचा आहे आणि मस्त अशी फोडणी मिक्स करून घ्यायची आहे चटणीसोबत। हे पहा मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे। आता या ठिकाणी एका साईडला 10 ते 12 मिनटं देखील झालेली आहेत। आपला जो नाश्ता आहे तो मस्त असा मध्यम आचेवरती वाफवून निघालेला आहे। झाकण ओपन करायचं आहे। हे पहा नाश्ता आपला तयार झालेला आहे। आता हे फार गरम आहे, त्यामुळे जे भांडं आहे, जे ताट आहे ते आपण कढईमधून बाहेर काढून घेऊयात आणि हा नाश्ता पूर्णपणे थंड करून घेऊयात। 10 मिनटं पंख्याखाली हा नाश्ता पूर्णपणे मी थंड करून घेतलेला आहे। हे पहा हाताला कुठेही चिटकत नाही, अगदी मस्त असं वाफवून निघालेला आहे। आता नाश्त्यावरती एकदम बारीक चिरून घेतलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे, त्यासोबतच लाल मिरची देखील मी घालून घेत आहे, तुम्ही नाही घातली तरीही चालेल। आता आपल्याला जो हा नाश्ता आहे तो मस्त असा कट करून घ्यायचा आहे। मी ट्रायंगल शेपमध्ये ह्याचे पीसेस कट करून घेणार आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही शेपमध्ये हा नाश्ता कट करून घेऊ शकता। तुम्ही सुरीच्या मदतीने सुद्धा कट करून घेऊ शकता। मी या ठिकाणी पिझ्झा कटरच्या मदतीने मस्त असं कट करून घेत आहे। हे पहा अशा प्रकारे छान असं कट करून घेतलेलं आहे। आता जो कडेचा भाग असतो तो आधी आपल्याला सैल करून घ्यायचा आहे, लूज करून घ्यायचा आहे, मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे। आता आपण नाश्ता हा डिमोल्ड करून घेऊयात। हे पहा मस्त असं निघालेलं आहे, कुठेही ताटाला चिटकलेलं नाही, एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार तयार झालेला आहे। तुम्हाला या ठिकाणी दिसतच असेल, हे पहा
याच पद्धतीने मी सर्व पीसेस काढून घेते, डिमोल्ड करून घेते ताटामधून। हा नाश्ता बनवायला फार सोपा आहे, अगदी झटपट तयार होतो। आयत्या वेळेस तुम्ही हा नाश्ता मनात येईल तेव्हा बनवू शकता। कोणतीही पूर्वतयारी न करता 1 वाटी कच्च्या तांदळापासून घरातल्या संपूर्ण कुटुंबासाठी पोटभरीचा हा नाश्ता आहे। हे पहा, अशा प्रकारे मी सर्व जे पीसेस आहे ते ताटामधून मी काढून घेतलेले आहे। एकदम मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे। आता यासोबत आपण चटणी देखील तयार केलेली आहे। ही चटणी देखील मी एका वाटीमध्ये काढून घेते। एकदम जाळीदार मऊ लुसलुशीत तयार झालेला आहे। चटणीसोबत खूप छान लागतो। कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी? आवडली असेल तर जरूर करून पहा। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।